नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? सगळे ठीक असाल ही आशा करतो आणि आपल्या ह्या व्हिडिओला चालू करतो. मग तुमचं स्वागत करतो मी प्रफुल्ल कांबळे, जस्ट प्रफुल्ल थिंग या चॅनलमध्ये. सो आज आहे होळी. सो हॅपी होळी यू गाईज, व्हेरी व्हेरी हॅपी होळी. आणि आता मी निघालो आहे, फिरायला चाललो आहे ॲक्च्युली. रंगपंचमीचा जो उद्या मंडे प्लॅन आहे, बस त्याच प्लॅनच्या अकॉर्डिंग निघालो आहे कर्जत साईडला जायला. पाहूया कसा जातो आहे दिवस आजचा आणि उद्याचा, किंवा कशी जाते आत्ताची ही राईड. आता मी गांधीनगरला पोचलो आहे. ऑल राईट, निघालो आहे आता. आपल्या मेन हायवेला लागलो आपण. अँड आता थोड्याच वेळाने आपण भांडूप पंपिंगवरून राईड मारू. कठीण आहे राव, हे कठीण आहे या गाडीवर राईड करणं. म्हणजे पीसफुली, म्हणजे सामानाचं टेन्शन, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन काही ना काही ते घ्यावंच लागतं आहे. चला फटाफट इथून बाहेर निघतो आणि तुम्हाला भेटतो. बाहेर म्हणजे एरोली टोल वगैरे क्रॉस करतो. वी आर जस्ट क्रॉस घनसोली, किंवा घनसोली क्रॉस नाही केलं आपण, घनसोलीच्या ब्रिजवरच आहे. आय डोंट नो किती टाईम लागेल. आता जस्ट फ्यूल अप केलं आहे, बघावं लागेल किती टाईम लागेल कसं. कारण की लवकर पोचलो पाहिजे होतं तर थोडी मजा करता आली असती. बट अकॉर्डिंग GPS 8:40 म्हणजे 9, 9:15, 9:30 पण होतील. आय डोंट नो किती खेचू मी, आणि ही गाडी खेचूच किती शकतो, प्रश्नचिन्ह. आणि सध्या जी मेंटॅलिटी आहे ना ती एकदम विचित्रच चालली आहे माझी. आय डोंट नो, बट स्टील राईडची एन्जॉय घेतो आहे मी. आय नो टायमाच्या अकॉर्डिंग थोडं बाहेरचं चाललं आहे सगळं. लवकर निघालं पाहिजे होतं यार. 4च्या आसपासचा प्लॅन केला होता, म्हणजे कसं दुपारी पण पूलमध्ये, दुपार संध्याकाळ पूलमध्ये काढली असती. आणि काय, पण आता असं होतं आहे की संध्याकाळ मी बघा वाजले किती आहेत, 6:32, आणि मी अजून कुठे आहे बघा. माझ्या राईट साईडला घनसोली रेल्वे स्टेशन आहे आणि अजून खूप पुढे जायचं आहे. मी जर चुकीचा नसेल तर मी बाईकसाठीच मॅप सेट केला आहे, बाईकचं ऑप्शन सेट केलं आहे. या रस्त्याला पळवू पण शकत नाही. जरा पुढे गेल्यावर बघूया थोडं खेचायला भेटतं आहे का. कसं आपल्याला ज्या गाडीचं माहिती नसतं ती गाडी खेचूनही अर्थ नसतो. मग आधीच्या गाडीचं मला तेवढं नॉलेज नाही आहे, दॅट्स वाय. एनिवेज बघूया पुढे जाऊन. पब्लिक आपल्या ट्रॅफिकसारख्या, म्हणजे ट्रॅफिकवाल्या एरियातून तर बाहेर पडलो आहे. आता हवाला एक पॅच आहे, हवाला पार झाला की मग आपला ओल्ड पुणा हायवे लागेल. स्टील हा रस्ता जरासा उरलेला आहे, तो क्रॉस तर करायचाच आहे आपल्याला. आय गेस ट्रॅफिक कमी असली पाहिजे या रस्त्यावर, कारण टाईपमध्ये अटल सेतू तयार झाल्यामुळे ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झाली आहे. कारण की जे पुण्याला वगैरे जाणारे आहेत जो हा रस्ता घ्यायचे, तो आता तो रस्ता घेत असतील तरी ट्रॅफिक काय कमी तर दिसत नाही, जे आहे ते आहेच. हे मंडळी, आता जस्ट आपण खारघर क्रॉस केलं आहे आणि हा कुठला टोल आहे, 2 लाख वेळा टोलने आलो असेल, पण टोलचं नाव नाही माहिती. सॉरी. एका मोठो ब्लॉगरसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. बट आहे थोडा प्रॉब्लेम आहे आपल्याला. म्हणजे कलर ब्लाइंड तुम्ही ऐकलं आहे, माणसं हुशार असतात पण त्यांना कलरची समज नसते. माझं काहीतरी सेम आहे.
आपल्याला कलरची समज नाही, आय मीन आपल्याला लक्षात नाही राहत नावं वगैरे. बस बाकी असं काय ना, बाकी आपण चतुर आहे. मी 10 वेळा हा अँगल चेक केला आहे कॅमेऱ्याचा. आता जेव्हा कुठेतरी थांबेल तेव्हा चेक करेल की बरोबर शूट होत आहेत नाही होत आहेत. बघावं लागेल. तुमच्या समोर पाहताय तुम्ही पनवेल टोल. हा टोल आपल्याला माहिती आहे. आय नो याच्यावर नाव लिहिलेलं आहे, बट आपल्याला माहिती आहे हा पनवेल टोल जो आपण क्रॉस करतोय. ऑन माय राईट एक्सप्रेस हायवेचं चढण आणि हा आहे आमचं बायकर लोकांचं टर्न. पूर्ण शार्प राईट घेतला तर आपण जैन पेठी कनेक्ट करू, जो की आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला ओल्ड पुणे हायवे घ्यायचा आहे. सुटला आहे सिग्नल, सुटला आहे. कमॉन कमॉन कमॉन. हा बंद झाला ना सिग्नल, खूप त्रास होतो मित्रांनो. 1 मिनटं सिग्नल कंप्लीट करूया. घ्या आलो की ओल्ड पुणे हायवे. चला पटापट ही ट्रॅफिक संपूया आणि पुढे भेटूया तुम्हाला. तसं पण काळोखच होणार आहे स्टील. रात्री R15 बघूया कशी चमकते. मंडई सीन हा आहे की पनवेलमधून बाहेर पण नाही पडलो आहे आणि संध्याकाळ इथेच झाली आहे. बऱ्यापैकी प्लॅनमध्ये घोळ झाला आहे आपला, बट कुछ कर नाही सकते. जे आहे ते असंच आहे आणि असंच आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला टाय क्लिप किंवा काहीतरी बघायचं आहे, कारण की आधीनी ज्या लाईट्स लावल्या आहेत ना त्याचं मॉड्यूल किंवा काहीतरी लाईटच्या तिथे लाईक लटकतं आहे. मला ते लवकरात लवकर बांधावं लागणार आहे. बघितलं मी, स्ट्रॉंग आहे, पडणार तर नाही, बट स्टील ते करावं लागणार आहे. आणि माझं नशीब काइंड ऑफ तसं आहे, कावळा बसायला फांदी तुटायला. नेहमी माझ्याबरोबर ते होतं. ओके, एनिवेज चला पटापट निघायचा प्रयत्न करू. रस्ता पटापट खाली भेटला पाहिजे बस. बाप रे बाप रे बाप रे, इट्स अ स्पीड ब्रेकर. अजून अराउंड 48 किलोमीटर क्रॉस करायचे आहेत आम्हाला. 48 किलोमीटर अजून क्रॉस करायचे आहेत. हा बघा, हा राईड घेतला ना, हा राईड घेतल्यावर आपण कोकणला जाऊ. आणि हा आता आपला सरळ रस्ता जो लोणावळ्याला जातो. तुम्ही पाहू शकतात रात्रीचं दृश्य. आता ट्रॅफिकला बऱ्यापैकी आम्ही बाहेर काढले आणि ओपन असा रस्ता भेटला आहे आपल्याला. पण हा किती वेळ चालणार आहे, कसं चालणार आहे, आय डोंट नो. आणि आधीच्या ज्या छोट्या लाईट्स आहेत ना बघा, मी बंद करतो, चालू करतो. बऱ्यापैकी उजाड्या आणि ही येल्लो बीम. हिचा काय उपयोग नाही माझ्या मते, पण ही तरी ठीक आहे. पण आपल्या HD सारख्या लाईट नाही आहेत. शेवटी आधीची स्पोर्ट बाईक पडते, आपली ॲडव्हेंचर आहे, तर तिला आपण जसे हव्या तशा लाईट लावू शकतो. या बाईकला ते पॉसिबल नाही. या बाईकला लूक विथ, ते बोलतात ना ब्युटी विथ ब्रेन, तसं हिला ठेवू शकतो आपण. आणि आपली गाडी, तिला ब्युटी बोला नाही तर काही बोला, रणगाडा, काइंड ऑफ रणगाडा. त्यामुळे तिचं नाव पण मी बघिरा ठेवलं आहे. ओके विवर्स, हे गाईस, आता फक्त आणि फक्त 1 मिनटं, 35 किलोमीटर बाकी आहेत. आणि आज खूप वर्षानंतर बोलेल मी. ॲक्च्युली 2 वर्ष तर झाले कॅमेऱ्याला, आय गेस 1.5-2 वर्ष झाले आहेत. आणि पहिल्यांदा कॅमेरा माझा हँग झाला. आणि असा हँग झाला ना, काइंड ऑफ आपण
टी व्ही फुटते बघा, टी व्ही फुटल्यावर टी व्ही फुटते नाही बोलू शकत मी, पण टी व्हीवर कधी बॉल वगैरे लागला तर थोडा टी व्हीचा भाग करप्ट होतो. काइंड ऑफ सेम थिंग माझ्याबरोबर झालं. कॅमेऱ्याची स्क्रीन आहे ना, चालतच नव्हती, अर्धी दिसते अर्धी नाही दिसत आहे. बोललो सत्यानाश, गेला पैसा. पण नशीब आपलं चांगलं होतं, आपण पाप खूप कमी केलं आहे, त्यामुळे आपला कॅमेरा वाचला. इथून आता राईट घ्यायचा आहे धामणी. ओके, म्हणजे हा मोठा रिसॉर्ट आहे, कारण की प्लेट वगैरे लागलेली आहे. आय गेस हे धामणी गाव असेल. या गावाच्याच नावाने रिसॉर्ट काढलं आहे. जो पण इथला लोकल असेल, पैशावाला असेल, जोही माणूस असेल. हां, तर माझं सांगण्याचा उद्देश आहे, तुम्ही जेव्हा पण आउटिंग करता ना, काइंड ऑफ 100 किलोमीटर असून द्या किंवा 1000 किलोमीटर असून द्या, जर तुमच्याकडे काय बोलतात ते कॅमेरा आहे, बेसिकली कॅमेरावाल्यांसाठीच हे बोलणं आहे असं समजा, तर तुमचा ते मे बी आय मीन टू से, काय सांगू कसं सांगू, मोठे ब्लॉगर काय करतात, आपला टॉपिक कवर करतात, जे बोलायचं बोलतात, त्यानंतर व्हिडिओ थांबतो, देन मग पुढे चालू होतं. ओके, आजकाल तर मी पण तेच अप्लाय करतो. नाही तर सुरुवातीचे व्हिडिओ आहेत ना माझे 50-50 मिनटाचे मी तयार करायचो, पण नंतर समजलं यार कोण बघणार आहे, एवढं टाईम कोणाकडे आहे. पण त्यामुळे मी पण तेच अप्लाय केलं सगळ्यांसारखं, 12 मिनटं 13 मिनटं. बट सांगण्याचा उद्देश काय आहे, तुम्ही जेव्हा पण राईड करतात ना, बेसिकली मोटरसायकलवर, तर कॅमेरा असेल तर कॅमेरा चालू ठेवा. तुमचा टॉपिक झाला ना, आणि बेसिकली अशा रस्त्यावर बघा, चारी बाजूला काळोख आहे, अशा रस्त्याला तुमचा कॅमेरा चालू ठेवा. ॲटलिस्ट तुमच्याबरोबर काय होतं आहे ते शूट तरी झालं पाहिजे, दाखवायला कोणाला, जर त्या काळोखाच्या रातातून तुम्ही निघताय तर. ऑल राईट, वी आर रिच्ड. तुम्ही आणि मी पोचलो आहे आपण. केस आपल्या मुलींपेक्षा जास्त वाढतात. हा ब्युटिफुल असा वॉशरूम आहे आपला, गीझरसोबत ॲक्च्युली सी. आणि बाहेरचं दृश्य तुम्हाला मी बाहेर जाऊन दाखवेल. आता थोडं फ्रेशनअप होतो आणि यू नो वॉट, हॅव सम लिकर. हॅपी होली गाईज. भेटूया आता आपण उद्याच्या भागात, म्हणजे उद्याच्या जर्नीमध्ये, लाईक कर्जत ते मुंबई. हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आणि इथवर आला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जस्ट रफुल थिंग, साइन आउट. गुड नाईट, हॅपी होली, लव यू ऑल.